बाजूला बाजूला हे बाजूला 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 मिस्टर रणजित, गावात दंगा करून गावाचं स्वास्थ्य बिघडवतोयस तू. जनतेच्या जीविताचं आणि वित्ताचं संरक्षण करण्यासाठी मी तुला अटक करतोय. एवढ्या लवकर तुला तुरुंगाची हवा खावी लागेल असं वाटलं नव्हतं मला. मिस्टर राजशेखर, मला अटक करणार अजून जन्माला यायचं आहे. हा अटकपूर्व जामिनाचा दाखला. मिस्टर राजशेखर, इतक्या लवकर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल असं वाटलं नव्हतं मला. अच्छा, सी यू अगेन. रणजित जिंदाबाद, 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 रणजित जिंदाबाद. रणजित 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 या रणजितनं गावात राहायचं मुश्किल करून टाकलंय. अगं, तू त्याची बहीण, तू तरी सांग की त्याला समजावून. कशाला उचापती करतोय हा? अगं, या खुळ्या भावाला समजावून सांग की. अगं, जन्मदात्या आईचं जो ऐकत नाही तो बहिणीचं काय ऐकणार? तू पण त्याचीच बहीण, त्याच्यासारखंच बोलणार. बहिणी भावंड सारखीच. काय तायडे, काय चाललंय? अरे रणजित, तुला डोसक्यात राग घालायचं काही कारण आहे का? झालं सुरू. अरे, मोर्चा काढायची काही गरज होती का तुला? आई, अगं गरिबांची बाजू आपण घ्यायची नाही तर कोणी घ्यायची? अरे, गरीबाची बाजू घेऊन तू कशा पायी भांडतोयस? तुझा बाप असाच होता. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून पेटून उठला. देशाला स्वातंत्र्याचं कुकू लागलं, पण माझ्या कपाळीचं कुकू कायमचं पुसलं गेलं. अरे, तवापासनं तुला मी लहानाचा मोठा कसा केला ते माझं मलाच ठावं आहे. अरे, तू गरीबाची बाजू घेऊन कशा पायी भांडतोयस? हे गाव त्या लायकीचं नाही. आई, देशासाठी हुतात्म्य स्वीकारण्याचं रक्त आहे माझ्या अंगात. तुझ्या पुढे किती बी डोसकं फोडलं तरी त्याचा काय बी उपयोग व्हायचा नाही. अरे, त्या दादासाहेबांनी शाळेतनं काढला त्याच्यावरनं तरी शहाणा हो. आई, आपला आबा म्हणायचा, पुस्तक वाचून शहाणपण येत नाही, माणसं पुस्तकासारखी वाचायची. एक दिवस मी सुद्धा दादासाहेबांचं पुस्तक जगशेर वाचणार आहे. नमस्कार सेक्रेटरी, नमस्कार. नमस्कार. या 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 या. काय म्हणते ग्रामपंचायत तुमची? ठीक, उत्तम. अहो, गांधी जयंती निमित्त ग्राम सफाईचं काम चालू आहे. वा वा वा. सफाईला जागा मात्र चांगल्या निवडल्या बरं का. मग? हो, दादासाहेबांची हवेली, सरपंचाचं परड. अहो, बरीच घाण असणार तिकडे. तिकडे राष्ट्रपित्याचा पुतळा चौकामध्ये उभा आहे, उघडा बोडखा. त्याचा चष्मा कोणी पळवला तेही तुम्हाला ठाऊक नाही. पण बरं झालं काळजी घेतली तुम्ही. ग्रामपंचायतीचा विकास त्या म्हाताऱ्याला आता दिसणारच नाही. हुशारात हुशार. आप्पासाहेब समजतात बरं का हे असले टोमणे. नशीब आमचं, त्यातून काही जाण आली तर उपयोग. आता दादासाहेबांचे भाऊच आहात म्हणून गय करतो तुमची. दुसरं कोणी असतं काय काय केलं असतं? काय केलं असतं? अहो, करूनच दाखवलं असतं. जाऊ दे, कामाचं बोला, कामाचं बोला. काम दाखला हवा तुमच्या ग्रामपंचायतीत, मी जिवंत असल्याबद्दल. दादासाहेबांच्या मेहरबानीने जगतात हे साऱ्या गावाला माहिती आहे. मग दाखला कशाला पाहिजे हो? अरे, तुझा हा उडाण टप्पू दादासाहेब आमच्या मेहरबानीवर जगत, समजलं का? राजकारणात त्याची जी किंमत आहे ना ती आमच्यामुळे. स्वातंत्र्य सैनिक आप्पासाहेब पाटलांचा धाकटा भाऊ म्हणून. आणि तुझा हा दाखला मला दादासाहेबांचा भाऊ म्हणू नको. काय नियमानं तुझी कायदेशीर फी असेल ती घे. काय किती फी? 5 रुपये. वा वा वा. जिवंत असले तर दाखला फक्त 5 रुपये. का हो, मृत्यूच्या दाखल्याला काय पडतो?
अरे वा स्वस्तय. मिस्टर एम के गांधी सुटलात बरं का, नाही तर पंच काढून घेतला असतं या लोकांनी, सोडलं नसतं. हे घ्या 5 रुपये. दाखला द्या. रामा कांबळेचं काय झालं हो? नसत्याच आम्हा चौकशा कशाला करता हो? हा दाखला घ्या आणि अंगठा उठवा. घ्या. हा, उजवा चालत नाही. अहो डावा लागतो सरकारी कामात. एवढी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला कळत नाही. उठवा उठवा. हे घ्या. हे दावा नाही काढता येणार. हा काय झालं हो? कुठं काय घाण टाकले की काय? हो गाणंच टाकलं. कुणाकडं? होता एक फकीर बंगड, लाठ्या खाल्ल्या पण हातातलं मीठ नाही सोडलं, म्हणून ब्रिटिशांनी हा? घ्या डाव्या हाताचा अंगठा. स्वातंत्र्याची देणगी आहे आम्हाला ती. घ्या. सॉरी अप्पासाहेब, हं, हे मला खरंच काही माहित नव्हतं. हं. हा दाखला घ्या आणि जा तुम्ही तहसील कार्यालयात. नमस्कार. नमस्कार. मी स्वातंत्र्य सैनिक आप्पासाहेब पाटील, हा. पेन्शन घ्यायला आलो. आपण जिवंत असल्याचा दाखला आणलाय का? आणलाय. या. तुम्ही गेली 3 वर्ष पेन्शन नेलेली नाही. नाही नेली, जरा तब्येत बरी नव्हती. तुम्हाला आज पेन्शन देता येत नाही. का? आम्हाला पेन्शन देऊ नका अशी ऑर्डर आहे का दादासाहेबांची? तसं नाही हो. तुम्ही 90 सालचा जिवंत असलेला दाखला आणलात म्हणून. तुम्ही 87, 88 व 88, 89 सालचा जिवंत असलेला दाखला जर आणलात ना तर तुम्हाला पैसे देऊ. जोक मारताय काय? हा? नाही काय झक मारताय म्हटलं. मी 90 थली जिवंत, हा. मग 88, 89 थली मेलो अहो तो. अहो, तुम्ही मेला तरी तुमच्याशी काही आमचा संबंध नाही. हा? अहो तुम्ही आम्हाला कागदोपत्री जिवंत असल्याचं कारण पाहिजे. बरोबर. अहो पण आमचं चुकलं काय? तुमचं काही चुकलं नाही. चुकलं आमचं बरं. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडलो ना, ती चूक झाली. इंग्रजांच्या या पोलादी साखळ्या तोडणं सोपवत, पण या स्वातंत्र्यातल्या नोकरशाहीच्या कागदी साखळ्या तोडणं कठीण, कठीण. रणजित, ए रणजित. रणजित घरात आहे का? जेवायला बसलाय. त्याला सांग भूविकास बँकेचे अधिकारी आले आहेत म्हणून थकबाकी वसूल करायला. जप्तीचा हुकुमनामा घेऊन. थोडं थांबा म्हणाव त्यांना. जेवून झाल्यावर बोलतो म्हणाव तुमच्याशी. अरे वा, आम्हाला थांब म्हणते. स्वतःला काय मुख्यमंत्री समजतो का काय? कुठं आहे तू? काय रे, दुसऱ्याचं देणं द्यायचं असून घात गिळवतो का चालतो मग? होय रे. हं? अरे जनाची नाही मनाची लाज ठेवा. फुकट खाऊ कुठले? तू आमचं काय देणं लागत नाही, घे खा. तू काही नकानी उपाशी राहतोस, त्याच्या कोडगेपणाची तुला लाज का? अरे तू खा. तो इमानी कुत्रा आहे. बेईमान माणसाच्या हातचं काही खात नाही तो. त्यालाही माणुसकी आहे, समजलं? वा, लई चुरू जीप चालते का तुझी? पहिले बँकेचे पैसे भरा, मग इमानाच्या गोष्टी करा. दादासाहेब, आमच्या कर्जाची काळजी करणारे तुम्ही कोण? काय संबंध तुमचा? मी जामीन होतो म्हणून तुला कर्ज मिळाले. साहेब सांगा या माजुरीला, भाषा करतोय. हो खरं आहे. दादासाहेब जामीन होते म्हणूनच कर्ज दिले आम्ही शेतकऱ्यांना. त्याच्या कायदेशीर वसुली करता जप्ती घेऊन आलो आहोत. जप्तीसाठी छोट्या शेतकऱ्याचीच गरज दिसणार तुम्हाला. या दादासाहेबांनी लाखो रुपयाचं कर्ज घेतलंय, एकही हप्ता भरलेला नाही, तरी कधी जप्ती घेऊन गेला नाही त्याच्या दारात तुम्ही. सरपंच सांगा त्याला. अरे दादासाहेब भूविकास बँकेचे डायरेक्टर आहेत. क्रेडिट आहे त्यांचं तिथं. बरोबर आहे. हा, कर्ज बुडवणारचं क्रेडिट आहे तुमच्या बँकेत, पण वेळेवर पैसे भरणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांचं क्रेडिट नाही तुमच्या बँकेत. जास्त बडबड करू नको, पैसे भर अगोदर. मस्ती आली तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही श्रीमंत शेतकऱ्याची थकबाकी वसूल करत नाही तोपर्यंत एक पैसा देत नाही. काय करायचं असेल ते करा. वेले घुसा घरात, काढा सामान बाहेर. खबरदार,
खबरदार कोण घरात शिरल तर एकेकाचा पाय करीन फऱ्यातून सोडणार नाही. आई आई तू मध्ये पडलो आपण लोकांचं देणं लागतं मी ना. सांगतो आई तू मध्ये पडू द्यायला नकोस. पाहिजे ना. मी तुला सांगतो तर ऐक. मी तुला सांगतो तर ऐक. तू मध्ये पडू नकोस. अरे चल अगोदर घरात. साहेब, हे घ्या माझे दागिने आणि जमा करा तुमचे पैसे. नको नको, कर्जासाठी अंगावरले दागिने घ्यायचा अधिकार नाही आम्हाला. पण आम्हाला आहे ना. काय करतो बाई, तुमचे दागिने माझ्याकडे घाण ठेवतो आणि पैसे भरून टाकतो. चला साहेब चला. आता कशाला रडतेस? काय गरज होती तुला अंगावर दागिने द्यायची? मला मला दागिने गेल्याचं दुःख नाही, पण त्या सैतानानं माझी तुळस कशी पायदळी तुडवली बघ. तुळस नसलेलं वृंदावन कसं खायला आल्यासारखं वाटतंय. चल आपण पुन्हा तुळस लावू. नाही भैया, एकदा पायदळी तुडवलेली तुळस पुन्हा वृंदावनात आपलं जीवन फुलवत नाही, ते सुकून मरून जाते. ते सुकून मरून जाते. साहेब बोला सरकार. गावरा नवखळ जवानीने आम्हाला खुळ केलंय. भारती कळलं. काका, वांगी कशी दिली? 2 रुपये. अर्धा किलो द्या. आमची भारती राणी काय करते म्हणायची इथे? दिसत नाही का डोळे फुटले? अगं डोळे तुझ्या भावाचं फुटल्यात. हा म्हणून अशी तणी ताठी जवान बहीण भाजीपाला आणायला पाठवले त्यानं. हरामखोर, चालता हो माझ्या समोरून. मी तर चालता होईनच ग. तू पण चल की माझ्या बरोबर दादासाहेबांच्या वाड्यावर. अगं खरोखरची राणी बनवतील तुला. अरे जा रे दादासाहेबांच्या कुत्र्या, तुझी बहीण जवान आहे, तिला नेऊन घाल की दादासाहेबांच्या पलंगावर. गावात हायचं की नाही तुला? अरे जा रे हिजड्या, हे गाव काय दादासाहेबांच्या बापाचं नाहीये. तू अशी ऐकायची नाहीस. चाल. अरे काय करतो? फेरड्या. चाल चाल. सोड म्हणजे ना. देवंदर, सोड म्हणजे ना मला. आज झाला नका. चाल. सोड म्हणजे ना. वाचवा. सोड ना. सलाम. तुला पण सलाम. न्याय देवते सलाम. माझ्या महान देशाला सलाम. माझ्या देशाच्या पवित्र परंपरेला सलाम. जातीभेदाची लागवड करून सत्तेचं पीक काढणाऱ्या सत्ताधीशांना सलाम. सगळ्या रंगाच्या सगळ्या झेंड्यांना सलाम. बंद डोळे, बंद कान, बंद तोंड. माणूस आणि माणुसकीला माझा लाख लाख सलाम. सोड मला. सोड म्हणजे ना. हरामखोर, चांडळा. वाचवा. वाचवा. सोड म्हणजे ना मला. हराम खोरा. चल हो बाजूला. भैया, भैया, सोडून दे त्याला. त्या हरामखोराचा मृत्यू तिच्या डोक्यात नको. अरे सोडून दे म्हणजे ना. भैया.
मला काय बी कळण असं झालंय. अरे कधी यायची अक्कल तुला? तुझ्या अशा वागण्यानं पोरीची आबरू जायची वेळ आली आज. काय करायचे तुला राजकारण घेऊन? अरे आता तरी शहाणा हो आणि तुझ्या या समध्या उचापती सोडून घरात गप गुमान बस. आई, काय चालवलंयस तू हे? तू सुद्धा दादासाहेबांचेच विचार सांगायला लागलीस? तुला काय वाटलं ह्याच्या ह्या करणीनं तुझी आबरू गेली तर चालेल तुला? अगं गावकऱ्यांनी आपल्या घराण्याचा पंचनामा केला तर बरं वाटेल तुला? अगं जरा विचार कर. असंच घडत राहिलं तर तुझं लगीन तरी होईल का? आई, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जरा विचार कर. माझ्यासारख्या कितीतरी बहिणींच्या आबरूचा प्रश्न आहे. या विरुद्ध कोणाला तरी आवाज उठवावाच लागेल. अगं त्यो मक्ता काय ह्याच्याकडेच दिलाय? आई, हा मक्ता नव्हे, एक सामाजिक बांधिलकी आहे. अन्यायाच्या विरुद्ध झगडण्याची आपल्या घराण्याची परंपरा आहे. ते ठीक आहे ग, पण तीन लग्नाच्या पोरीवर असलं संकट आलं म्हणजे आईच्या काळजाचा काय फडका उडतो ते तुला नाही कळायचं. हसलं जीणं मरणापेक्षा वाईट असतं पोरी, ते तुम्हा पोरासनी नाही कळायचं. आई, आई तू रडू नकोस. मी तुला खात्रीने सांगतो आई, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत भारतीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आई, अन्यायाच्या विरुद्ध माझ्या काळजाला लागलेली आग तुझ्या अश्रूने विसरू नकोस आई. आई, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे मला, तुझ्या आशीर्वादाची गरज आहे मला आई. पोरा, तुझा बाबी असंच म्हणत होता. अरे माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. ए तायडे, असं काय करतेस खुल्यासारखं? पुसते डोळे. अगं हे जगवाले भित्र्या माणसाला पायदळी तुडवतात. पुसते डोळे, पुस. भैया, तुझीच काळजी वाटते रे मला. तू दादासाहेबांना जाब विचारायला जायचास आणि आणि तुझेच काहीतरी बरं वाईट व्हायचं याचीच भीती वाटते रे मला. तायडे, तुझी भीती निरर्थक आहे. आपण जर अशा अश्रू ढळीत बसलो तर दादासाहेब या गावात जगू देणार नाही आपल्याला. तायडे, दादासाहेबाला प्रतिकार करण्यासाठी आपल्या दुबळेपणाचा त्याग करायला हवा. भैया, मी तुझ्या ध्येयपूर्तीसाठी माझ्या सर्वस्वाचा त्याग करेन. आता तू माझी बहीण शिकतेस.